लूका लिहिलं धडस खबर 19 अध्याय. त्यांना फिरत यरिको पట్టणात निघून ते वाटेनं जात राहिलं. हिगे तासील वसूल करायचं शाव झालं. जक्कय्य म्हणलं नाव राहिलं ऐकलं. येसू कोण की म्हणून देखावा म्हणून घेतलन. पण खट्टर राहिल्यासाठी पजा गुंपू होऊन राहिल्याले नाही देखू सका. तवर येसू ते वाटेनं येत राहिलं. त्यालागी त्यांना आधीच धावा लागून त्यांना आता देखाले एक उमरीचं झाड वेगलं. येसू ते जागी आले तवर डोळे उखलून देखून, जक्कय्या लवकर उतर, आज मीना तुझ्या घरी राहायचं आहे म्हणून त्या संग सांगताने ते लवकर उतरून संभ्रमानं त्यांना आता धरून गेलं. अख्खी ते देखून यांना पापी झालं माणसापायी राहाले गेलं म्हणून भरी गुलगली. जक्कय्या उभं होऊन, हिगे प्रभू, माझे आस्तेत हर्द गरीबनाले देता. मीनं कोणापायी तर अन्याय माकून काय तर हेडून घेऊन राहिल्या त्याले 4 वाटे फिरून देतं म्हणून प्रभू संग सांगलन. त्यालागी येसू यनन अब्राहामचं लेकस काहले म्हटल्या, आज हे घराले रक्षण येऊन हाये. नासड्याम होल्या आता दांदूरून रक्षिंचाले माणसाचं लेक आलं म्हणून त्यांना संग सांगलन. त्याई हे गोठी ऐकताने त्यांना यरुशलेमला जवळ राहिल्यासाठी देवाचं राज्यम संगच दिसते म्हणून त्याई म्हणून घेतल्यासाठी येसू हे उदाहरणाची कहाणी सांगलन. काय म्हणल्या, मोठे अंशमात जन्मलं एकला माणूस दूरच्या देशाला जाऊन राजा होऊन अजून येवावं म्हणून त्यांना ते दासूला आता 10 जणात बोलावून त्यांले माणसाला एक सोन्याची बांडी देऊन मीनं येतो गा बेपारम करा म्हणून त्या संग सांगलन. पण त्यांना ती पाटणा माटली त्यांना आता द्वेषिंचून यांना हंत येलनं हमाले इष्टम नाही म्हणून त्यांना मग खबर धालात. त्यांना ते राज्यम पोंदून घेऊन फिरून आले तवर प्रति एकलन बेपार माकून काय काय मिरवून घेतलन की चोवून घेवासाठी त्यांना सोन्याचे बांडे दिले दासूला त्यांना जवळ बोलाव म्हणून आज्ञा दिलान. आधीच त्यांना पुढं येऊन, मालकधारा, तुझे सोन्याचे बांडे ऐकून 10 सोन्याचे बांड्या मिरवला म्हणून सांगताने, शबास बेसले दासुडा, तुन हे उरस्यात नम्मकंगा राहिलास. त्यालागे 10 पाटणालावर अधिकारी होऊन राही म्हणून त्या संग सांगलन. तवर अनेकला येऊन, मालकधारा, तुझे सोन्याचे बांडे ऐकून अजून 5 सोन्याचे बांड्या मिरवला म्हणताने त्यांना तुनन 5 पाटणालावर अधिकारी होऊन राही म्हणून त्या संग सांगलन. तवर अनेकला येऊन, मालकधारा, हिगे तुझी सोन्याची बांडी, तुन ठोवेनाईटल्यातून उचलाचं होस, रोवेनाईटल्यात कापाचं खाठीनुड होस. त्यालागे तुले भिवून यत्त रुमालात बांधून ठेवला म्हणत सांगलन. त्यालागे त्यांना, वाईटले दासुडा, तुझे तोंडाचे गोठी नाकूनच तुले नायम करत. मीनं ठेवेनाईटल्यात उचलाचं म्हणून, रोवेनाईटल्यात कापाचं खाठीनुड म्हणून तुले चवून राहताने तुन काहले माझे सोन्याचे बांड्या शावकारनापाई नाही ठेवा. तसं करून राहिल्या मीनं येऊन वाड्डेकून त्या हेडून घेवाचं ना म्हणून सांगलन. या पायचून त्या सोन्याचे बांडी हेडून घेऊन 10 सोन्याचे बांड्या राहिल्याले द्या म्हणत जवळ उभं होऊन राहिले ना संग सांगलन. त्याई मालकधारा, त्यापायी 10 सोन्याचे बांड्या हात ना म्हटलात. त्यालागी त्यांना राहिले प्रतिकल्याले देवा पडते, नाईटल्या पायचून त्याले राहलन हेडून घेवा पडते म्हणून तुम्हा संग सांगता. आणि मीनं त्यांत येलाले इष्टम नाईटले नात माझे पगधार नात येत्त धरून येऊन मा पुढं मारून टाका म्हणून सांगलन. येसू या घोटी सांगून यरुशलेमले जावावं म्हणून पुढं चाललं. त्यांना ओलिव डोंगरनाले जवळ राहिले बेतपागे बेतानिया मनाचे गवनाले जवळ आले तवर त्यांना ते शिशुलात दोघात बोलावून, तुम्ही अधवर राहिले गावाले जा,
त्यात तुम्ही निघतानीच बांधून राहिलं एक गाडव्याचं पिलं तुम्हाला दिसते. त्यावर कोणतो माणूस कव्वरण बसून नाही राहा, त्यात सोडून धरून या. कोणतर तुम्ही काहाले यात सोडता म्हणून तुंत हटकल्या, हे प्रभूले फाजे म्हणून त्यांसंग सांगा म्हणून सांगून त्यांत धाडलन. त्या जाऊन त्यांना त्यांसंग सांगल्याच्यानीच देखून ते गाडव्याच्या पिल्यात सोडताने त्याचा मालकधार, तुम्ही गाडव्याच्या पिल्यात काहाले सोडता म्हणून त्यांत हटकलन. त्यालागी त्याई हे प्रभूले फाजे म्हणून सांगलात. होल्यापायी त्याई येसू जवळ त्यात धरून येऊन त्याई गाडव्याच्या पिल्यावर त्यांचे फडकी टाकून येसूत त्यावर बसवून त्यांना जात राहताने त्यांचे फडकी वाटेसैग हातरलात. ऑलिव्ह डोंगरातून उतराचे वाटेले त्यांना जवळ आले तवर शिशुलाचं गुंपू अख्खई संभ्र पडत प्रभूचे नावार एवाच राजा स्तुतिंपबडते. सर्गमात समाधानम सर्वोन्नत झाले जगनात महिमा राहते म्हणून त्याई देखटले आचार्य कार्यालात अख्यात गूर्चून मोठे सरमाकून देवाले स्तोत्रम करत राहिले. ते पजात इटलीक जण परशयुलाटले गुंपुटले, गुरुजी तुझे शिशुलात खिलाव म्हणून त्यांना संग सांगताने त्यांना त्यांत देखून याई उग्गी राहिल्या या गोटे कीकल घालतात म्हणून तुम्हा संग सांगता म्हणलन. त्यांना पटणमाला जवळ आले तवर त्यात देखून त्याच्या विषयमासाठी रडून तुन हे तुझे दिवशीतन समाधानमाला संबंधिंचले संगतुलात चवोंग घेतल्या तुले किती धड, पण आत्ता त्या तुमचे डोरेनाले ठोकवून हात. प्रभू तुत्त दर्शिंचले वगतीत तुन नाही चवोंग घेवा. त्यालागी तुझी पगधार तू सैग जमून अख्खे पक्कलाकून तुत्त कदल नाहीस करून तूत राहले तुझे लेकरना संग सुगा तूत बाहेर खुंदून टाकून तू गोट्यार गोट राहिनाटले दिवस येतात. काहाले म्हटल्या तूत दर्शिंचलं वगत तुन नाही चवोंग घेवा. त्यांना देवाच्या गुडेत जाऊन त्यात विकाचे ना संग माझं घर प्रार्थना कराचं घर म्हणून लिहून आहे. होल्या तुम्ही त्यात पायकनाचं दोन्या अंगर करला म्हणून सांगून त्यांत बाहेर धाडणं सुरू केलान. त्यांना रोजी देवाच्या गुडेत बोध करत राहताने प्रधान याजकुलनं शास्त्रुलनं पजात मोठोल्लीनं त्यांना मारून टाकाले देखत राहिले. पण पजा अख्खी त्यांनाचं वाक्यम ऐकासाठी त्यांना जवळ येऊन राहिले. त्यालागे काय करावं की त्यांना काहीच तोचा नाही.